फुलंब्री पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभागीय कार्यालय यांच्या पथकाने चिकलठाणा पोलीस ठाणे आणि हद्दीतील महालपिंपरी शिवारात तिरट नावाचा जुगार खेळ खेळणाऱ्या 18 जुगाऱ्यांना एकूण 15,96,400 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे। दिनांक 26 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मौजे महालपिंपरी शिवारात शेत गट नंबर 26/1 अमीना पार्क शब्बीर पटेल यांच्या फार्म हाऊसवर काही इसम तिरट नावाचा जुगार खेळावर पैसे लावून जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी सदरील माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नागरे मॅडम यांना दिली असता सदरील ठिकाणी अचानक छापा मारला असता एकूण 18 इसम हे तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने पंचांसमक्ष जुगारांची अंगझडतीतून एकूण रोख रक्कम 66,900 रुपये मिळून आले आणि 1,94,500 रुपये किमतीचे 17 मोबाईल फोन, 7 मोटारसायकल आणि एक चारचाकी वाहन त्याची किंमत 13,35,000 असा एकूण 15,96,400 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद पाचंगे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे चिकलठाणा येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 4 आणि 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरील कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नागरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, पोलीस दसरे चंदले नमुने, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभाग पोलीस ठाणे वडोद बाजार येथील पोलीस समकाळ, बागल, मैद, सापकाळ, चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस बनसोड, कैलास राठोड, पंकज रोहे, गाडे, दिनकर पांढरे यांनी केली।